सर्वांना नमस्कार. आज आपला पहिला दिवस आहे ऑनलाईन टीचिंगचा. या पहिल्या ऑनलाईन टीचिंगच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला मी तुम्हाला सिलेबसची ओळख करून देणार आहे. आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये मला ते सिलेबस जो आहे तो या ठिकाणी मी शेअर करतो. हॅलो हॅलो नागोराव, हा बोला सर. स्क्रीन दिसत आहे का? दिसते सर, दिसते. स्क्रीन शेअर केलेली आहे. दिसत आहे सर. स्क्रीन दिसत आहे का तुम्हाला? हो सर. हा हो सर. बरं, दिसत ओके आहे. ओके. हा सिलेबस तुम्हाला आज थोडक्यात माहिती करून देणार आहे. आपला हा सिलेबस जुनाच आहे. दिसत आहे ना सिलेबस? हो हो सर. हा सिलेबस बघा, हे थर्ड इयर 2018-19 या वर्षाचा आहे. यामध्ये काही चेंज झालेला नाही. यामध्ये सेमिस्टर 5 पाचव्या सेमिस्टरमध्ये जे पेपर आहेत, पेपरचे टायटल आहेत या ठिकाणी. हा बघा, हा आपला BA थर्ड इयरचा सिलेबस 2018-19 या वर्षापासूनचा आहे. BA थर्ड इयर सेमिस्टर 5वा आणि 6वा इकॉनॉमिक्स. सर्वांना मूट करायला सर एकदा. मूट नाही का? नाही सर, आवाज येत आहे दुसरा. माझा आवाज येत नाही? सर तुमचा येत आहे पण दुसऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज येत आहे सर. झाले त्या समाधानचा आवाज आहे पण सम्या. कुणाचा आवाज यायला रे? समाधानचा होता. बरं बरं. आता काय या ठिकाणी बघा, 2018-19 सिलेबस आहे. त्यामध्ये पेपर आहेत. ते पेपर जे घ्यायचे आपल्याला सेमिस्टर 5 साठी पहिला जो पेपर आहे, पहिला पेपर आहे DSE ECO फर्स्ट, पेपर नंबर पहिला. तर हा जो DSE ECO फर्स्ट यामध्ये हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल मध्ये हा एक ऑप्शनल आहे, हा एक ऑप्शनल आहे, हा एक ऑप्शनल आहे आणि हा एक आहे. अशा पद्धतीने 4 पेपर ऑप्शनल आहेत. याला 4 पैकी आपल्याला एक पेपर घ्यायचा असतो. एक पेपर घेत असताना आपल्या कडे हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स थॉट आणि इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स अशा 2 पेपरचे पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामुळे हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स थॉट्स किंवा इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स या 2 पेपरचा आपण विचार करणार, पैकी एक घेणार. तर यामध्ये इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हा मागच्या वर्षी घेतलेला होता पेपर आपण, आणि बाकीचं ते घेतलेलं नव्हतं. तर यामध्ये इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स यावर्षी सुद्धा चालू ठेवणार. इंडस्ट्रियल
हा पेपर यावर्षी चालू राहणार. नंतर दुसरा जो आहे, दुसरा पेपर म्हणजे या ठिकाणी जी इकॉनॉमिक्स फर्स्ट, हा जो आहे हा दुसरा आहे. हा बघा, जी इकॉनॉमिक्स फर्स्ट, हा जो आहे कंपल्सरी आहे आणि हा जो आहे ऑप्शनल आहे. हा ऑप्शनल आहे आणि हा कंपल्सरी आहे. आलं लक्षात? हा कंपल्सरी मध्ये इंडियन इकॉनॉमी राहणार आणि हा ऑप्शनल आहे. ऑप्शनल मध्ये या ठिकाणी इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स राहणार. अशा पद्धतीने दोन पेपर आपल्याला राहणार, एक इंडियन इकॉनॉमी आणि इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. ओके, पेपरचं लक्षात आलं का? ऑनलाईन क्लास झाले. पेपरचं लक्षात आलं? सर ते इंडस्ट्रियल इकॉनॉमिक आणि इंडियन इकॉनॉमिक ते दोन्ही राहणार आहेत का कंपल्सरी म्हणून? हा, इंडियन इकॉनॉमी आणि इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स ते दोन्हीच कंपल्सरी राहणार आहेत का? हा, दोन्ही राहणार ते. तुम्हाला इंडियन इकॉनॉमी हा तर कंपल्सरी आहे आणि हा जो आहे हा ऑप्शनल आहे. समजा आपण आपल्या कॉलेजमध्ये इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स शिकवलं, पण तुम्हाला जर वाटलं एखाद्या विद्यार्थ्याला की मला हा इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स पेपर द्यायचा नाही किंवा याचा अभ्यास करायचा नाही, तर तो हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स थॉट या पेपरचा अभ्यास करू शकतो. हा सेपरेट तो अभ्यास करू शकतो. तर हे ऑप्शनल आहे. इंडियन इकॉनॉमी मात्र सर्वांना कंपल्सरी राहणार. तो सर्वांना हा शिकावाच लागणार. यापैकी तुम्हाला जो आवडतो तो शिकावा लागणार. तर आपण आपल्या महाविद्यालयामध्ये इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हा पेपर घेणार. चाललो मी आता. ओके, त्यानंतर आता इंडियन इकॉनॉमी हा जो पेपर आहे हा पेपर मी घेणार आहे आणि त्यानंतर इंडियन इकॉनॉमिक्स हा जो पेपर आहे तो सीएसबी वर जो काय आहे, सीएसबी वर जो काही काम करणार आहे तो इंडस्ट्रियल हा पेपर घेणार. माझ्याकडे इंडियन इकॉनॉमी हा एक पेपर घेणार. माझ्याकडे एक पेपर राहणार आणि दुसऱ्याकडे एक पेपर राहणार. तुमच्याकडे दोनच पेपर असतात थर्ड इयरला. त्यापैकी मी इंडियन इकॉनॉमी हा पेपर माझ्याकडे राहणार. त्यानंतर आता इंडियन सिलेबस काय आहे ते बघू. अरे बाळा, पाय 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 सांगत पाय का. किशोर तुझा आवाज बंद कर. तुझा आवाज बंद कर. हा आहे आपला सिलेबस. सेमिस्टर 5 किशोर ते म्यूट कर रे. घरचं सगळं ऐकायला. माईक बंद करा रे. माईक कोणाचा चालू आहे? हा, किशोरचा आवाज चालू आहे सर. आवाज चालू आहे, बंद कर किशोर. घरच्यांचा आवाज येऊ लागला. हा, सेमिस्टर 5. अरे बंद केला रे. हा, ओके ओके. सर तुमच्या सेटिंग कडून म्यूट करून टाका सर सगळे. नाही, आता पहिला दिवस आहे, ते नंतर बघू. सध्या असू द्या, कारण हे
या ठिकाणी बघा सेमी भगवान मध्ये बोलतो इंडियन काय माहित भगवान कंपल्सरी, भगवान इंडियन इकॉनॉमी कंपल्सरी हा जो पेपर आहे हा पेपर मी घेणार आहे आणि या पेपरचं थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार, माहिती देणार आहे तुम्हाला. सिलेबसचं हे सर मराठीतून मी जरा सांगायचं लेखलं समजणार नाही. मराठीतच सांगणार आहे. हॅलो. हे जे आहे कंटेंट, हा हा कंटेंट युनिट पहिला नेचर ऑफ इकॉनॉमी. बघा हा पहिला युनिट आहे आपला. युनिटचं नाव काय आहे? नेचर ऑफ इकॉनॉमी. आलं लक्षात? या इंडियन इकॉनॉमी पेपरचा पहिला युनिट आहे नेचर ऑफ इकॉनॉमी. त्याला आपण अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये किंवा अर्थव्यवस्था असं म्हणतो. अर्थव्यवस्थेचे स्वरूप या प्रकरणामध्ये पहिला जो घटक आहे मिनिंग अँड टाइप ऑफ इकॉनॉमी, म्हणजे अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार पहिला घटक आहे. आणि या अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये कॅपिटलिस्ट, सोशियालिस्ट आणि मिक्स असे 3 अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत. कॅपिटलिस्ट भांडवलशाही अर्थव्यवस्था, सोशियालिस्ट इकॉनॉमी म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था, आणि मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. अशा अर्थव्यवस्थेच्या प्रकार या ठिकाणी मध्ये बघायचे आहे. त्यानंतर क्लोज इकॉनॉमी आणि ओपन इकॉनॉमी अशा पद्धतीचं. क्लोज इकॉनॉमी म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था, ओपन इकॉनॉमी म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था. असा हा पहिला घटक आहे. हे आलं लक्षात? दुसरा जो घटक या प्रकरणामधील नेचर अँड चॅलेंजेस ऑफ इंडियन इकॉनॉमी. या ठिकाणी नेचर अँड चॅलेंज ऑफ इंडियन म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील चॅलेंजेस, आव्हाने. भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप कशा पद्धतीचे आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य काय आहेत, आणि त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या समस्या म्हणता येईल. समस्या काय आहेत, आव्हाने काय आहेत ते या ठिकाणी बघायचे आहेत या दुसऱ्या युनिट घटकामध्ये, पहिल्या प्रकरणातील. आता या ठिकाणी परत सब पॉइंट दिले आहेत, सब घटक. यामध्ये लोकसंख्या, भारतीय अर्थव्यवस्थेमधील लोकसंख्या काय, लोकसंख्या कशा पद्धतीची आहे, दारिद्र्याचे प्रमाण किती, दारिद्र्याचे प्रमाण कसे आहे, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीची अवस्था कशी आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, फ्लक्च्युएशन इन एग्रीकल्चर कमोडिटी, फ्लक्च्युएशन इन एग्रीकल्चरल कमोडिटी म्हणजेच शेतमाल किंवा कृषी मालाच्या किमतीमधील चढउतार, कमोडिटी प्राइसेस.
म्हणजे शेतमाल किंवा कृषी मालाच्या किमतीमधील जे चढ उतार होत असतात त्याचा अभ्यास करायचा आहे. फार्मर सुसाईड, भारतीय शेतकऱ्यांची आत्महत्या याचा अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे ते सांगायचं आणि त्यासमोरील आव्हाने कोणते आहेत. आव्हानामध्ये चॅलेंजमध्ये लोकसंख्येचे आव्हान, दारिद्र्याचे आव्हान, बेरोजगारीचे आव्हान, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमतीचे आव्हान, किमतीची चढ उतारांचे आव्हान किंवा समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही समस्या किंवा आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे. पहिल्या त्यानंतर तिसरा जो घटक आहे रोल ऑफ एग्रीकल्चर इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर इन इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, भारतीय आर्थिक विकासामध्ये, भारताच्या आर्थिक विकासामध्ये शेतीचे, उद्योगाचे आणि सर्व्हिस म्हणजे सेवा क्षेत्राचे महत्व काय आहे, भूमिका काय आहे ते या ठिकाणी मांडायचे आहे. ऍग्रिकल्चर, शेतीचे महत्व, उद्योगाचे महत्व, सेवा क्षेत्राचे महत्व, आर्थिक विकासामध्ये, भारताच्या आर्थिक विकासामध्ये या 3 क्षेत्राचे महत्व, भूमिका काय आहे ते बघायचं आहे. त्यामध्ये मग सेक्टरल शेअर इन जीडीपी, जीडीपीचे प्रमाण, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र यामध्ये कशी आहे त्याचा अभ्यास. एम्प्लॉयमेंट ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये किती, उद्योग क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंट किती, सेवा क्षेत्रामध्ये रोजगार किती, एम्प्लॉयमेंट त्याचा अभ्यास. ग्रोथ रेट म्हणजे विकास दर, भारताचा विकास दर किंवा या 3 क्षेत्रांचा विकास दर कशा पद्धतीचा आहे, हे 3 क्षेत्र कशा पद्धतीने यांचा विकास होत आहे ते यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर चौथा घटक आहे पहिल्या प्रकरणामधील ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांकामध्ये ह्या निर्देशांकाची संकल्पना आणि या मानव विकास निर्देशांकाचे घटक याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर पहिला युनिट या ठिकाणी संपलेला आहे, 4 घटक आहेत. दुसरा जो युनिट आहे, दुसऱ्या युनिटमध्ये हा जो दुसरा युनिट आहे इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर, आर्थिक नियोजन आणि आधारभूत संरचना, मूलभूत सोयीसुविधा. अशा पद्धतीचा हा दुसरा घटक आहे, आर्थिक नियोजन आणि आधारभूत संरचना. यामध्ये पहिला घटक आहे इकॉनॉमिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. त्यानंतर नियोजनाचा अर्थ, डेफिनेशन, व्याख्या, मीनिंग, अर्थ, नीड अँड ऑब्जेक्टिव्ह. आर्थिक नियोजनाची गरज काय आणि आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे काय, नीड अँड ऑब्जेक्टिव्ह. अशा पद्धतीने आर्थिक नियोजनाचा अर्थ, आर्थिक नियोजनाची डेफिनेशन म्हणजे व्याख्या, अर्थ, आर्थिक नियोजनाची गरज आणि आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे याचा अभ्यास करायचा आहे. 12वी पंचवार्षिक योजना, त्या 12वी पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे काय आणि 12वी पंचवार्षिक मध्ये अचिव्हमेंट म्हणजे 12वी पंचवार्षिक योजनेने काय साध्य झाले ते बघायचं आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे, दुसरा जो घटक आहे, या दुसऱ्या घटकामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे नीती आयोग. हा जो आहे नीती कमिशन, नीती आयोग याचा अभ्यास करायचा आहे. इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन आणि नीती आयोग याचा अभ्यास. या नीती आयोगामध्ये नीती आयोगाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर नीती आयोगाची रचना कशी आहे, स्ट्रक्चर याचा अभ्यास करायचा आहे.
नीती आयोगाचे उद्दिष्टे आणि नीती आयोगाचे रचना. त्यानंतर तिसरा जो घटक आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आधारभूत संरचना. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे किंवा भारतामध्ये जे मूलभूत आधारभूत संरचना आहेत त्या आधारभूत संरचनांचा अभ्यास करायचा आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील किंवा भारतामध्ये. भारतामध्ये जे आधारभूत संरचना आहेत भारतीय अर्थव्यवस्थेतील त्यामध्ये ट्रान्सपोर्टची व्यवस्था कशी आहे. ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक व दळणवळणाची सुविधा याचा अभ्यास भारतातील. त्यानंतर एनर्जी म्हणजे ऊर्जा स्त्रोत, इंधन, ऊर्जा याची सोयी सुविधा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीची आहे. त्यानंतर एज्युकेशन अँड हेल्थ, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध आहेत ह्या सोयी सुविधांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सोयी सुविधा किंवा आधारभूत संरचना ह्या मूलभूत आधारभूत सोयी सुविधा आहेत आणि ह्या आधारभूत सोयी सुविधा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचे अभ्यास उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास या ठिकाणी करावायचा आहे. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा युनिट आहे. तिसरा प्रकरण शेवटचा प्रकरण हा जो प्रकरण आहे इकॉनॉमिक रिफॉर्म इन इंडिया. भारतातील आर्थिक सुधारणा भारतामधील ज्या झालेल्या आहेत त्या आर्थिक सुधारणांचा अभ्यास यामध्ये आहे. तर यामध्ये पहिला जो घटक आहे न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म, नवीन आर्थिक सुधारणा. आता नवीन आर्थिक सुधारणा जी आहे ती यामध्ये लायब्रलायझेशन म्हणजे उदारीकरण. दुसरं आहे प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण. आणि तिसरं आहे ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ही नवीन आर्थिक सुधारणा आहे भारतीय अर्थव्यवस्थेमधील. तर अशा या नवीन आर्थिक सुधारणाचा ज्या ठिकाणी नवीन आर्थिक सुधारणा राबवण्यात आली यामध्ये पहिल्यांदाच खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण अशा तीन सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करण्यात आल्या त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. दुसरा जो घटक आहे रोल ऑफ फॉरेन कॅपिटल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासात विदेशी भांडवलाची भूमिका. आर्थिक विकासामध्ये विदेशी जे भांडवल आहे त्या विदेशी भांडवलाची काय भूमिका आहे, विदेशी भांडवलाचे महत्व काय आहे ते या ठिकाणी बघायचं आहे. आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा विकास होत असताना विदेशी भांडवल फॉरेन कॅपिटल म्हणजे विदेशी भांडवल किंवा एफडीआय जे आहे, एफडीआय म्हणजे ते विदेशी भांडवल जो असतो त्या एफडीआयचा किंवा विदेशी भांडवलाचा आपल्या भारताच्या आर्थिक विकासामध्ये महत्वाचा रोल काय आहे ते या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर तिसरा जो आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच हा एफडीआय आहे. एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक असं म्हटलं जाते. आणि त्यानंतर दुसरा जो आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूक. या ठिकाणी प्रत्यक्ष गुंतवणूक आणि दुसरं जो आहे अप्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये हा इन्स्टिट्यूशनल किंवा संस्थात्मक गुंतवणुकीचा समावेश होत असतो. फॉरेन इन्स्टिट्यूशनल विदेशी संस्थात्मक गुंतवणूक, अप्रत्यक्ष गुंतवणूक आणि एफडीआय म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक. याचा अर्थ आणि याचे धोरण, सरकारचे धोरण या दोन गुंतवणुकीबाबत, विदेशी गुंतवणुकीबाबत, एफडीआय बाबत भारत सरकारचे धोरण काय आहे, संस्थात्मक गुंतवणुकीबाबत भारत सरकारचे धोरण कोणते आहे
कोणते धोरण राबवल्या जात आहे याचा अभ्यास या ठिकाणी करावयाचा आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे चौथा घटक, इम्पॅक्ट ऑफ फॉरेन कॅपिटल ऑन इंडियन इकॉनॉमी. या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेवर विदेशी भांडवलाचा परिणाम काय होतो याचा अभ्यास करायचा आहे. इम्पॅक्ट ऑफ फॉरेन कॅपिटल, विदेशी भांडवलाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. आता विदेशी जे भांडवल आहे, विदेशी भांडवल किंवा फॉरेन कॅपिटल आहे, या विदेशी भांडवलाचा काही चांगला परिणाम होतो किंवा काही वाईट होतो. त्याला मेरिट आणि डिमेरिट अशा पद्धतीचं अभ्यास करायचा आहे. मेरिट म्हणजे विदेशी भांडवलाचे फायदे, विदेशी भांडवलाचे गुण, आणि डिमेरिट म्हणजे विदेशी भांडवलाचे दोष, विदेशी भांडवलाचे तोटे. फायदे, तोटे, गुण, दोष, मेरिट, डिमेरिट. या ठिकाणी अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेवर हा विदेशी भांडवल याचा वापर केल्यामुळे कोणते चांगले फायदे होतात किंवा त्याला चांगले परिणाम, वाईट परिणाम असं म्हणता येईल. विदेशी भांडवलाचा वापर केल्यामुळे चांगले परिणाम कोणते होतात आणि वाईट परिणाम किंवा विदेशी भांडवलाचे गुण कोणते आहेत आणि दोष कोणते आहेत, फायदे किंवा तोटे अशा पद्धतीने. म्हणजे समजा आपण एफडीआयचा वापर केला, इन्स्टिट्यूशनल किंवा संस्थात्मक गुंतवणुकीचा वापर केला, भांडवलाचा वापर केला, तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फायदा काय होणार किंवा तोटा काय किंवा त्याचा परिणाम, चांगला परिणाम कोणता, वाईट परिणाम कोणता, अशा पद्धतीचा हा या ठिकाणी अभ्यास करायचा. तर या ठिकाणी या इंडियन इकॉनॉमी या पेपरमध्ये 3 युनिट आहेत. तिन्ही युनिटची ओळख या तुम्हाला करून देण्यात आलेली आहे. तर हे 3 युनिट भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी हा जो पेपर आहे हा आपला सेमिस्टर 6वा इंडियन इकॉनॉमी जीई ईसीओ फर्स्ट अशा पद्धतीचा आहे. जीई हा कंपल्सरी आहे. आणि दुसरा जे काय डीएसई आपण जो बघितलं, डी, एस आणि ई. डीएसई, ईसीओ, ईसीओ फर्स्ट असे 2 पेपर असतात आपल्याला. आलं लक्षात? हा एक पेपर असतो डीएसई ईसीओ फर्स्ट आणि जीई ईसीओ फर्स्ट. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट नंबर आहे, या ठिकाणी सुद्धा फर्स्ट नंबर आहे. त्यामुळे कन्फ्युजन होत असते की कोणता पहिला आणि दुसरा. या ठिकाणी पहिला दुसरा असं दिलेलं नाही, फक्त डीएसई वेगळं आणि जीई वेगळं. जीई म्हणजे कंपल्सरी इंडियन इकॉनॉमी, डीएसई म्हणजे हा ऑप्शनल, हा पहिलाच असते. डीएसई पहिला, जीई पहिला. डीएसई ऑप्शनल मध्ये आपल्याला इंडस्ट्रियल इकॉनॉमी, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हा पेपर घ्यायचा आहे. आणि यामध्ये हा तर कंपल्सरी आहे. तर याला 9वा आणि 10वा अशा पद्धतीचे नाव आहेत. हा 9वा पेपर आहे. हा जो पेपर आहे हा 9वा आहे आणि हा जो पेपर आहे हा 10वा पेपर आहे. हे याला नंबर जर दिला आपण तर नंबर 9वा पेपर जो येतो तो हा डीएसई इकॉनॉमिक्स फर्स्ट आणि 10वा पेपर आहे इंडियन इकॉनॉमी जी इकॉनॉमी जी ईसीओ फर्स्ट कंपल्सरी. हा 10वा पेपर आणि ऑप्शनल मध्ये जो येतो तो आहे 9वा पेपर. अशा पद्धतीचा हा आपला 2 पेपर या ठिकाणी आहे. आणि या मध्ये
इंडियन इकॉनॉमी कंपल्सरी जो पेपर आहे तो मी घेणार आहे आणि याचं सिलेबसची थोडक्यात माहिती तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण करून दिलेलं आहे. तर हे आलं लक्षात पेपरचं. हॅलो, आलं सर आलं. तर या ठिकाणी आपण थांबू शकतो आता. ठीक आहे. हॅलो, ओके सर. ओके ओके. क्लास उद्यापासून सुरू होते सर, मग कंटिन्यू काय म्हटलं? उद्यापासून कंटिन्यू क्लास सुरू होणार का सर आपले? उद्या कंटिन्युअस पद्धतीने आपण चालतंय. तर या ठिकाणी बंद करतो आता मीटिंग मी. पार्टिसिपंट केवढं 5च आहेत रे. आज नाही सर तेवढे. बरं बरं चालतंय मग. ग्रुपला टाकलं की सर येतात मग लगेच तेवढे ऍड झाले.